प्रियंका गांधींची संवाद क्षमता खूप प्रभावी आहे. मी त्यांना कधीही संतापताना किंवा अस्वस्थ होताना पाहिले नाही. त्या हसतमुखाने योग्य ठिकाणी उपहास करण्यात पारंगत आहेत. त्यांचे धाडस असा प्रहार करते की समोरची व्यक्ती निशब्द होऊन जाते. त्यांच्या तुलनेत राहुल गांधी थोडे अधिक कठोर आणि रागीट आहेत. साहजिकच त्यांनी अनेक अपमान आणि पराभव सहन केले आहेत. अलीकडच्या वर्षांत क्वचितच इतर कोणत्याही राजकारण्याने इतक्या मोठ्या पराभवाला तोंड दिले असेल. परंतु भविष्यात आघाडीची जबाबदारी पार पाडण्याची गरज भासल्यास प्रियंका गांधींची शैली राहुल गांधींपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. अटल बिहारी वाजपेयींच्या सौम्य व्यक्तिमत्वामुळे भारतीय जनता पक्षाला किती प्रचंड फायदा झाला आहे हे इतिहासाने नोंदवले आहे. सौम्य हास्यासह उपहासात्मक टिप्पणी करणारी स्त्री, अशी व्यक्ती अशा गोष्टी यांना कसे सामोरे जावे याचे संघ परिवाराला अजिबात मानसिक प्रशिक्षण नाही. तुम्ही एखादी धारदार राजकीय टिप्पणी केल्यास ते 1.5 पट अधिक कडवटपणाने प्रत्युत्तर देतील. ते गगनाला भेडणारी घोषणाबाजी करतील. ते धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीवर दिवसभर व्याख्याने देऊ शकतात. पण एका हुशार, आत्मविश्वासू, उत्स्फूर्त आणि विनोदबुद्धीने परिपूर्ण असलेल्या स्त्रीला कसे हाताळावे याची त्यांना अजिबात कल्पना नसते. तसे पाहता मानसशास्त्रानुसार भारतीय राष्ट्राला भारत माता किंवा मातृभूमी म्हणण्यामागे किंवा स्त्रियांना आई, बहीण, मुलगी म्हणण्यामागे एक खोलवर रुजलेली रूढीवादी विचारसरणी असू शकते. ती म्हणजे आतमध्ये एक पशुसारखी प्रवृत्ती खदखदत असते आणि तिला दाबण्यासाठी स्त्रियांना आई, बहीण, मुलगी या भूमिकेतून लैंगिकतेपासून वंचित ठेवण्याची सतत गरज भासते. जणू काही यापलीकडे स्त्रियांची कोणतीही ओळख, अस्तित्वच नाही. स्त्री शक्तीची पूजा केली जाते. ही पूजा नाही तर संवादासाठी, मैत्रीसाठी आणि जर तिची संमती असेल तर प्रेमासाठी असते. निर्जीव मूर्तींची पूजा केली जाते. स्त्रिया म्हणजे एक प्रज्वलित जीवन. काल याच स्त्री शक्तीची पूजा केली जाते यावर चर्चा करताना प्रियंका संसदेत म्हणाल्या, जे पुरुष स्त्रियांना वारंवार भुरळ घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्त्रिया तात्काळ ओळखतात. जणू काही बाण अचूक लागला होता. सत्ताधारी पक्षाकडे तिरकस नजरेने पाहण्याशिवाय यावर काहीही उत्तर नव्हते. महिला आरक्षणाची कल्पनासुद्धा नेहरू नावाच्याच माणसाने मांडली होती. पण काळजी करू नका, हे ते नेहरू नाहीत ज्यांना तुम्ही इतके टाळता. हे होते मोतीलाल नेहरू. या वक्तव्याची शैली तुमच्या लक्षात येते का? ते ज्या पद्धतीने बोलले गेले त्याचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं का? उपसभापती हसताना क्वचितच दिसतात. पण जेव्हा प्रियंका म्हणाल्या, गृहमंत्र्यांकडे संपूर्ण योजना तयार आहे, ते हसत आहेत. आज जर चाणक्य जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता. तेव्हा केवळ सभागृहातच हास्याचा कल्लोळ झाला नाही तर शहासाहेबही हताशेपणे हसू लागले. राजकीय संवादाची ही शैली अधिक प्रभावी, स्वीकार्य आणि दूरगामी परिणाम करणारी आहे. प्रियंकाने नितीन गडकरींकडे जाहीरपणे अशी विनंती केली की त्यांना त्याच दिवशी तिचे काम पूर्ण करण्यास भाग पडले आणि तेही अगदी सहजपणे. प्रियंका आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाने समकालीन राजकारणाला एक वेगळा रंग, सूर आणि स्वाद देते आणि सध्या त्याची नितांत गरज आहे. अमेरिकेत मतदारांनी हिलरी आणि कमला या 2 सलग महिला उमेदवारांना नाकारून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडले आणि त्याचे परिणाम तुम्ही पाहू शकता. तथापि अलीकडच्या वर्षात क्लॉडिया शाइनबॉम आणि जॅसिंडा आर्डन यांच्यासारख्या नेत्यांनीही जागतिक स्तरावर आशा वाढवल्या आहेत. इंदिरा गांधींनंतर भारताने कोणतीही महिला पंतप्रधान पाहिली नाही. आम्हाला प्रियंकाकडून खूप अपेक्षा आहेत.